मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का पुस्तकाची दुनिया ती तर असते. पुस्तकं आपल्याला कधी नदीकाठी नेतात, कधी सूर्याकडे नेतात, कधी चांदोबापाशी, तर कधी ढगोबापाशी, तर कधी कधी आपल्या घरामध्ये आपल्या आईपाशी. पुस्तके आपल्याला सर्वत्र फिरून आणतात. त्यामध्ये कविता तर फारच बनणार. त्यामधून आपल्याला काही गोष्टींचा अर्थ लवकरच कळतो आणि गोष्टीमधून आपल्याला फार चांगला असा संदेश दिला जातो. म्हणून आपण दोन्ही वाचले पाहिजेत. पुस्तकांमधून आपल्याला एक नवीन प्रेरणा निर्माण होते आणि आज जे मोठे मोठे माणसे घडलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, हे सर्व काही माणसं पुस्तकांमुळेच घडलेले आहेत. म्हणून इतकी मोठी माणसं जर पुस्तकांमुळे घडली असेल तर आपण सुद्धा पुस्तके वाचलीच पाहिजेत. आपण सुद्धा निश्चय केला पाहिजे की आपण सुद्धा पुस्तक वाचलीच पाहिजेत. दिवसातून 2-3 पानं का होईना पण आपण पुस्तके वाचलीच पाहिजेत. कारण त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानांमधून नवीन काही उर्मी आपल्याला भेटत असते, एक नवीन प्रेरणा आपल्याला निर्माण होत असते. म्हणून आपण पुस्तके वाचलीच पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे, या जगामध्ये वेड्यात काढलेली माणसं पुस्तकाच्या दड्यात सापडतात. म्हणून जे माणसं आपल्याला वेडे म्हणत असतात तेव्हा आपण ठरवलं पाहिजे की आपण एका चांगल्या मार्गावर जात आहोत आणि आपलं जे रस्ता आहे ते चांगलं आहे. आपण त्या प्रकारे तो रस्ता आपण पार केला पाहिजे. पुस्तकाची दुनिया फारच ज्ञानी असते, ज्ञानाची उत्तुंग भरारी असते. म्हणून आपण त्या दुनियेमध्ये गेलंच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, आपण पुस्तक वाचतो, आपण त्याला वाचतो, पण पुस्तक आपण वाचता पुस्तकेच आपल्याला वाचून घेतात हे आपल्याला लक्षात येत नाही. मोबाईल आहे, आपल्या घरामध्ये वेगवेगळे यंत्र आले आहेत ज्यावर आपण टाइमपास करू शकतो, पण पुस्तकावर सुद्धा आपण टाइमपास करू शकतो. पण ज्यांना पुस्तके आवडतात त्यांनाच त्यांची किंमत कळत असते. प्रवीण दवणे सरांनी म्हटलं आहे की पुस्तकांसाठी जमा केलेला खर्च हे आपल्या आयुष्यासाठी एक जमा आहे. म्हणून आपण पुस्तकांवर खर्च केलाच पाहिजे. आपण विद्यार्थी वयात भरपूर सारी पुस्तके वाचली पाहिजे, कारण त्या पुस्तकांमधून आपल्याला खूप काही कळतं. मी भरपूर सारी पुस्तके वाचली आहेत. नदिष्ट, राधेय, तत्वज्ञान, चिपरबाईडी डझन, प्रकाशाच्या उंबरठ्यावर, आकाश कवेत घेताना, किती सारी पुस्तकं. त्या पुस्तकाने मला घडवत गेलं आहे. मनोज बोरगावकर सरांचं नदिष्ट हे पुस्तक माझं तर आवडतंच झालं आहे. मला त्या लेखकांची बोलणी फारच आवडली. ते इतके मोठे माणूस असतानाही ते अगदी आमच्या वयात येऊन आम्हाला संवाद साधतात, ही किती मोलाची गोष्ट आहे. त्यांच्या पुस्तकामधलं मला एक वाक्य फारच आवडलं की नियती आपल्याला प्रत्येक मोक्याच्या क्षणी पाऊल काढण्याची संधी देत असते, पण आपण त्यावेळी तसं न करता आपण त्यावर मात केलं पाहिजे. एखाद्याचं जीवन असं सुद्धा असू शकतं हे मला त्या पुस्तकामधूनच कळालं. एक भाकर 3 चुली, एका स्त्रीचं संघर्ष असं सुद्धा येऊ शकतं हे मला त्या पुस्तकामधून कळालं. त्या पुस्तकामधला मला शेवटचं वाक्य फारच आवडलं की बाळा, बाहेर जात आहेस तर सगळ्यांच्या पोटात शिरून राहायचं बरं का. अशी सुंदर सुंदर वाक्य त्या पुस्तकामधून आपल्याला भेटत असतात. उद्याच्या कल्पवृक्षानं हा पुस्तक तर फारच बनणार. आज आपण विद्यार्थी वयात अक्षर आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकामधून मला असं कळालं की साने गुरुजींनी आपल्या भारत देशाला आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांनी आपल्या या भारत देशाला बाप दिलं हे ते पुस्तक वाचल्यानंतर मला कळालं. पुस्तके किती प्रेमळ असतात हे मला पुस्तकं वाचल्यानंतरच कळालं. आणि आपल्याला पुस्तकाची किंमत आता कळत नसते मित्रांनो. आपण जेव्हा ते पुस्तकं वाचू त्यानंतरच आपल्याला त्या पुस्तकाची किंमत कळत असते की सावलीसारखी सखी नाही, स्वप्नासारखा सहवास नाही. सावलीसारखी सखी नाही, स्वप्नासारखा सहवास नाही. एकटेपणा जर जाणवत असेल ना तर ग्रंथासारखा सच्चा साथी नाही, ग्रंथासारखा सच्चा साथी नाही. मित्रांनो, पुस्तकाची दुनिया फारच न्यारी असते, ते आपण वाचले पाहिजेत. एकदा जर त्या दुनियामध्ये आपण उतरलो की आपण त्याच दुनियेत रमून जातो. आज कित्येक तरी मोठी माणसं आपल्याला पुस्तक वाचा असं सांगतात, तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. कारण एवढी मोठी व्यक्ती आपल्याला जर सांगत असेल तर आपण नक्कीच त्यांचं ऐकलं पाहिजे. त्या प्रत्येक पुस्तकामधून आपल्याला नवीन काहीतरी उमलत असतं. आपलं जीवन आपण कसं घडवायचं हे आपल्याला पुस्तके सांगत असतात. आपण पुस्तके भरपूर सारी वाचली पाहिजेत. आपण विशेष करून जीवनचरित्र वाचलं पाहिजे, आत्मकथन वाचलं पाहिजे. कारण आपण आज लहान आहोत तर उद्या आपण घडणार असतो. म्हणून आपण त्यामधून आपल्याला एक नवीन प्रेरणा निर्माण होत असते. चिपरबाईडी डझन हा पुस्तक तर फारच बनणार. हे वाचत असताना असं वाटत होतं की आम्ही एका वेगळ्या दुनियेमध्येच हरवलो आहोत. एक न शिकणारा मुलगा असला ना, गणिताची आवडच नाही, तो गणिताचा मास्टर होऊ शकतो. असं होऊ शकते का? हो, असं होऊ शकतं. आणि हे पुस्तक वाचल्यानंतरच कळतं. तुमच्या प्रिन्सिपल मॅडमचं पुस्तक सुद्धा आम्ही वाचलं आहे, मधली सुट्टी. ते पुस्तक सुद्धा फारच बनणार. त्यामधल्या प्रत्येक कथा आम्हाला फारच आवडला. सेनापती उचलून आणला, किती मजेदार गोष्ट आहे. यामधल्या प्रत्येक गोष्टीतून आम्हाला नवीन काहीतरी शिकवलं. आणि तुमच्या मॅडमची माऊली ही कथा तर आम्हाला अगदी हृदयस्पर्शी झाली. एका मुलाचा संघर्ष असं सुद्धा असू शकतं.
एका आईचं संघर्ष अशाप्रमाणे सुद्धा असू शकतं हे मला त्या कथेमधून कळालं. ते पुस्तक वाचत असताना आमच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले. आणि मित्रांनो, हे सर्व काही पुस्तकाची गोडी लावण्याचं कारण म्हणजे आमचे गुरुजी. त्यांनी लहानपणापासून आम्हाला पुस्तकाची गोडी लावली आहे. पुस्तकं काय गोष्ट असतात, पुस्तके काही चीज असतात हे त्यांनीच आम्हाला उमलून दिलं आणि त्या पुस्तकामधूनच आम्ही आज घडून गेलो. आज जे आम्ही बोलत आहोत, जे आम्ही वागत आहोत, आज जे आम्ही भावना व्यक्त करत आहोत आणि जो आमच्यामध्ये हा आत्मविश्वास आहे तो फक्त पुस्तकांमुळे झाले. म्हणून पुस्तके वाचा, वाचत राहा. जो वाचेल तोच उद्या वाचेल. म्हणून पुस्तके वाचा. धन्यवाद.